नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण मटनची भाजी करणार आहे आणि ते बी 1.5 किलोची। आणि कसं आहे, तुम्हाला मी म्हणजे आमचं कधीच चालू होतं मळ्यात काहीतरी भाजी करू किंवा पुलाव वगैरे करू, पण आज सगळेजण म्हणत आहे आज मळ्यात जाऊ, मळ्यात एखादा व्हिडिओ करू। आज तुम्हाला जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आज 10-12 लोकांचं जेवण आहे। आज मळ्यातच करायचं आहे। फक्त आपण काय केलेलं आहे, घरून भाकरी आणि मसाला घरून दळून घेऊन जायचा, कारण तिथं पाटा नाही। त्याच्यामुळे मी तुम्हाला काय काय काढलंय ते दाखवते। हे पा खोबरं आहे, अद्रक आहे, 3 कांदे आहे, लसूण घेतला आहे मी। कांदे आणि खोबरं भुजून घेतलेलं आहे, चूलमध्ये भाजून घेतलेले आहे अख्खे कांदे 3, आणि अद्रक घेतले। 1.5 किलो मटन आहे म्हणून मी अद्रक जास्त घेतलेलं आहे, आणि 1 वाटी खोबरं आहे भाजलेलं। परत तिखट आहे, लाल चटणी आपली घरगुती जशी नेहमी असते घरगुती तशी आहे, आणि परत मसाला आहे, काळा मसाला घेतलेला। आणि परत मी एक मसाला घेतलेला आहे। तुम्हाला मी सर्व म्हणजे मी सगळं साहित्य घेऊन घेतलेलं आहे। मला मसाला सगळं म्हणजे कांदे वगैरे सगळं घेऊन चालू, चाकू पावशा सगळं कापून कुपून तिथंच भाज्या करायची म्हणून। फक्त आपल्याला हा मसाला आहे RBM म्हणून, तो मटन मसाला आहे। हा मटन मसाला कुठेही तुम्हाला भेटून जाईल, किराणा दुकानवर, कुठेतरी मोठ्या मॉलवर। आणि हा मटन मसाला मी मटनच्या भाजीत टाकणार आहे। अजून आमचं नेहमीप्रमाणे आपण जसं खोबरं काप करतो तशीच काप करायची। हे पा थोडे छोटे तुकडे करायचे। पहिले मी कापून घेते बारीक बारीक काप, म्हणजे आपल्याला तुकडे करता येतील नंतर। आणि मसाला पूर्ण दळून घ्यायचा। आणि थोडंसं आज माणसं जास्त आहे म्हणून मी काय केलेलं आहे माहिती आहे का, थोडंसं बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ ते आडण म्हणून घालता पा, तुम्हाला माहिती असेल। तुम्ही काय म्हणता तुमच्या याच्यात मला नक्की कमेंट करून सांगा। बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ म्हणून आम्ही आडण म्हणतो इकडे या भागात, खानदेशी भागात। आता आपल्याकडे काय बोलतात ते तर मला काही माहीत नाही, पण आडण म्हणतात सगळेजण, तेच म्हणतात। कोथिंबीर राहिली होती, आता काय करायचं आपण, अद्रकची वरची साल काढून घ्यायची, नाही तर काय होतं हे ना साल वरती झेपून येते, काही एवढी झेपत नाही, ते दल्लीत जाते, त्याचं काही निमित्त टाकून देते। हे पा पहिले आपण खोबरं दळून घेऊ, मग बाकीच्या वस्तू सगळ्या दळून घेऊ एकत्र करून। बस हे पा आपला मसाला दळून झालेला आहे। फक्त अद्रक थोडंसं लसूण ते मावत नव्हतं म्हणून मी काढून घेतलं, ते नंतर दळून घेते। आणि परत तिखट आणि मसाला टाकायचा आहे आपल्याला, बाकी राहू दिलं म्हणजे आता काय करते याच्यात टाकून घेते, तिखट बी टाकून घेते मी आता। हे पण लाल चटणी 2 चमचा, मसाला घालते मी 1 चमचा, थोडंसं जास्त घेते कारण भाजी जास्त। गरम मसाला आहे, गरम काळा मसाला आहे 1.5 चमची बरं का, बस। हे बघा एवढा लसूण घेतला आहे, 3 कांड्या होत्या या छोट्या छोट्या। आता आपण जाडसर ठेचून घ्यायचं याला, जसं आपण नेहमी ठेचतो तसा। टाकायचं त्यानंच याला त्यानंच तेल वापरते, त्यानंच तेल
पावसापेक्षा थोडंसं कमी, पावसापेक्षा थोडं कमी तेल टाकते. आता काय करायचं आपण? लसूण थोड्या वेळाने टाकू. हे पहा, आपला कांदा मस्त आता भाजला गेलेला आहे. तेलात मस्त परतून झाला, भाजला नाही परतून झाला. हे पहा, मी लसूण टाकला जाडसर आहे. त्याला बी मस्त परतून घ्यायचा तेलात. तुम्हाला मी मसाला दाखवलेला आहे घरी बनवून घेतला पहिले, कारण इथं कसं आहे वाटायला त्याला पाटा नाही काही नाही, मी घरूनच दळून आणला. हे पाहिजे जिरं आहे आपलं, जिरं घालायचं. मस्त ते बी तेलात फुटेपर्यंत आपण राहू द्यायचं. मस्त वास तर खूप छान येतोय. हे पहा, हळद आहे आणलेली घरूनच, आपल्याला जेवढी लागली तेवढी टाकायची बस. बस एवढीच घातली मी, बाकी उरू दिली. जवळजवळ 2 चमचे हळद आहे, कारण मटण जास्त आहे ना, मग 1.5 किलो त्याच्यामुळे. ते बी तेलातच मस्त असं परतून घ्यायचं पूर्ण. मी अद्रक नाही टाकत बरं का पिवळ्या रश्श्यामध्ये. कसं असतं, लहान पोरं काही आपलं पिवळा रस्सा पिता म्हणून, आणि तिखट होऊन जाता अद्रक टाकल्यानंतर. हे पहा, पाणी पहिले असं स्वच्छ काढून घ्यायचं, पाणी नाही राहू द्यायचं भाजी मटणमध्ये. हे पहा, पूर्ण काढून घ्यायचं असं पाणी. जाऊ का? हां, चालतं. आणि काय करायचं माहिती आहे का, आता हे आपली छोटीशी पाटी आहे किंवा घमेलही म्हणता याला. याला एबून स्वच्छ धुवून घ्यायचं. थोडंसं पाणी सुटेपर्यंत मटणला त्याच्यावर आपण वेळ ठेवायचं, म्हणजे पाणी याच्यात टाकून द्यायचं, आपोआप गरम होईल. हे पहा, आता काय करायचं आपण, एक पिवळ्या रश्श्यासाठी एक गरम पाणी याच्यावर फक्त असं ठेवायचं. याच्यात पाणी बरोबर तापेल ते आता. आणि आपलं जोपर्यंत मटणला पाणी सुटत नाही तोपर्यंत हे पाणी त्याच्यात टाकायचं नाही. आता आम्ही एक साईडला भात टाकून देतो. हे तर भात छान. हे पहा, आता आपलं पाणी बी तापलं आहे आणि भाजीला पाणी पण सुटलेलं आहे. हे पहा कसं मस्त सुटलेलं आहे. आता आपण काय करायचं, हे पाणी तापलेलं त्याच्यात टाकून द्यायचं. व्हिडिओ चालू आहे, थांबा थोडा. हे पहा, मी एवढं पाणी टाकलेलं आहे. आटवून शिजून साजून थोडं कमी होऊन जाईल, बस भरपूर आहे. आणि आता काय करायचं, मीठ नाही टाकायचं बरं का लगेच. मीठ नाही टाकायचं, कारण शिजत नाही तर भाजी. कारण आपला काही कुकर नाही आज, पातेलामध्ये जी. याला झाकून द्यायचं का? नाही नाही नाही, ओतून येईल ना मग, ते असंच राहू द्यायचं. आपण भाजी शिजली का नाही ते बघू आता. हे पण शिजली बरं का. आता आपण भाजी टाकून देऊ. मस्त शिजली, काही वांधा नाही आता भाजी टाकायला.
पहा एवढं मीठ घालते मी. हम्म. नको थोडंसं घेते लागलं कारण आलनी. हे पहा आता आपण तेल टाकू भाजी करायला. मस्त रसा करायचा तिखट झणझणीत. बस बस ना टाकू देऊ थोडं. जवळ पावशेरच्या वर तेल घातलं मी. पावशेरपेक्षा जास्त. तेल तापून झालेलं आहे. आता मसाला घालते मी तेलामध्ये. तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे मी दडकांना काढलेला मसाला कसा काढला, काय काय टाकलं. आणि तुम्हाला नक्की आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. थोडं पाणी टाकून आणि शेतात काळा का उलटा काळा? हे पहा असं मस्त परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. आणि हां मी सांगायला विसरले, कारण आपण मसाला पहिले दळून घेतलेला आहे. आधी तुम्हाला दाखवलेला आहे कसा दळायचा ते. आणि जे मसाला डब्यामध्ये काढून आणलेला होता मी तो भरलेला, त्याच्यात थोडं पाणी टाकलेलं आहे, ते नंतर टाकायचं आपण. एकदम भारी मस्त वास येतोय. जसं आपलं कारणमध्ये आपण भाजी खातो ना, एखादं भाजी करतो बोकड्याचं मोठं कारण करता लोक, तसंच त्याच पद्धतीचं आहे. थापा 2 मिनटं. हां ते पुरी ते दाखवलंय आपण. हे पहा RBM म्हणून एक मटण मसाला आहे. हम्म. आणि पहा मी एवढा काढलेला आहे. आपला हा चहाचा कप आहे छोटा. प्लास्टिक. हां छोटासा, तो पण त्याच्यातच घालायचा. बसा. हे पहा आता आपण काय करायचं, तेल येण्यासाठी फक्त मी ते मसाल्याचं पाणी हे केलेलं आहे, ते थोडा वेळ टाकून द्यायचं. अजून एक टाकून पूर्ण असं मस्त परतून घ्यायचं. परत पाणी टाकल्यानंतर तेल येईल त्याला मस्त थोड्या वेळाने. मी थोडी कोथिंबीर घालते, परत चव येऊन जाते मसाल्याला आपल्या. बाकीची नंतर घालायची. फक्त पिवळं पीस टाकायचे आपण बरं का. रसाने टाकायचं. टाकायचं भाजीला खूप चविष्ट लागते अशी भाजी. आता आपले पीस टाकून झाले. आता हा पिवळं पाणी पूर्ण टाकून द्यायचं. तुम्ही या पद्धतीने करून बघा. आणि काय करायचं माहिती आहे का, मी अजून पाणी नाही टाकणार. थोडं पाणी गरम ठेवून दिली याच्यावरच. काही नाही. हे पहा आता आपण गरम पाणी केलेलं आहे. आणि थोडंसं पाणी घालते मी. आणि परत थोडंसं मी डाळीचं पीठ आणलेलं होतं, बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ, ते भाजून आणलेलं आहे घरून, ते टाकायचं थोडं. हे बघा मी डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ भाजून आणलेलं आहे ताव्यावर. ते आपण गरम पाणी टाकते थोडंसं कोमट, ते घालायचं आपण. जास्त लोक राहिले ना तर घाला, कमी असतील तर काही गरज येत नाही. कारण आमचे 11 जण पूर्ण. 1 जण घरी आहे, 10 जण इथं आहे. बाकीचे अजून आले नाही. मका काढायचं काम चालू आहे आमचं. हे बघा मस्त थोडा घट्टपणा आला भाजीला.
मीठ घेतलंय मी. चवीनुसार टाका तुमच्या अंदाजप्रमाणे, तुम्हाला जसं लागलं तसं. पण मी माझ्या अंदाजप्रमाणे इथं टाकते बरं का. कोथिंबीर बाकी आपली कोथिंबीर बी टाकते तरी मस्त येऊन जाईल तेवढ्यात. अजून मी सगळं कापून बिपून इथं बाकीचं इथंच कापलं, कांदे वगैरे. हे पहा मी ताट केलंय मस्त आणि भाजीला मस्त तरी आलेली आहे. उतरून घेतला आता चूलवरनं. आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आणि काही कमेंट म्हणजे तुम्हाला काही वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.